लोक विमुख मागणीला कुठला राजकीय रंग येऊ नये आणि या राजकीय रंग न येता आमदार महोदयांनी बी सुद्धा याच्याकडे जरा सहिष्णुतेने बघावं। भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 पेक्षा जास्त वर्ष झाले, तरी देखील या देशातील अनेक विविध जे मागण्या आहेत त्या मागण्या अद्याप देखील पूर्ण झालेल्या आहेत। आपण आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गारगाव शिवारातील या ठिकाणी जे स्थानिक रहिवासी आहेत, ते स्थानिक रहिवाशांच्या माध्यमातून अनेक गोष्टी आहेत, त्यांच्या मागण्या आहेत, त्या मागण्या कशा पूर्ण होतील, काय होतील, त्यांच्या काय काय समस्या आहे, अशा विविध गोष्टींसाठी ते बेमुदत आमरण उपोषणासाठी बसले। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, स्वागत आहे तुमचं मधुर खानदेशमध्ये। विषय असा आहे, 2013 मध्ये सुदामा रेसिडेन्सी मध्ये आम्ही योगेश्वर बिल्डरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरं घेतलेली होती। घरं घेत असताना शासनाच्या लेआउट प्रमाणे त्या ठिकाणी निवास उपयोजना म्हणून शासनाने ते लेआउट मंजूर केला आणि आम्ही सर्वांनी 47 घरधारकांनी त्या ठिकाणी घरं घेतली। परंतु कालांतराने त्या ठिकाणी महत्त्वाचे जे प्लॉटिंग होती, जे रोडा टच असलेल्या ज्यांनी निवास उपयोजनासाठी घेतलेली होती, त्या लोकांनी ते निवास उपयोजन सोडून त्या ठिकाणी कारखानदारीचं स्वरूप त्या ठिकाणी निर्माण केलं। मग त्या कारखानदारीच्या स्वरूपामुळे त्यांची जी सांडपाण्याची व्यवस्था असेल, वाहनांची वर्दळ असेल किंवा रातमरात सुरू असलेला जो कारखाना, याच्यामुळे जे आमच्या आरोग्याचा प्रश्न भयंकर पद्धतीने निर्माण झाला, याचा निषेध म्हणून आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासन असेल, पंचायत समिती असेल, तहसीलदार असतील, सन्माननीय प्रांत अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, अशा विविध शासकीय प्रशासकीय कार्यालयांमध्ये भेटी देऊन या संदर्भाच्या चौकशीचा अहवाल आम्ही त्यांच्याकडून मागितला। परंतु कालांतराने या सर्व व्यवसायांची वृद्धी ही दिवसेंदिवस वाढल्या कारणामुळे त्या उद्योगधंद्यांच्या मोठी कारखानदारीचं स्वरूप त्या ठिकाणी निर्माण झालं। म्हणूनच आम्ही सर्वांनी कॉलनीधारकांनी एक सुदामा बचाव कृती समिती स्थापन करून या सर्व उद्योगधंद्यांच्या किंवा मूलभूत सुविधांच्या लढ्यासाठी हे आंदोलन जाहीर केलं। तुम्हाला डायरेक्ट आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला। या ज्या संपूर्ण जो घटनाक्रम तुम्ही आता सांगितला, त्याबाबत आपण विद्यमान आमदारांकडे किंवा स्थानिक प्रशासनाकडे जेव्हा गेले, त्यांनी तेव्हा काय उत्तर दिले आपल्याला? नक्कीच, कारण की हा लढा काही असा 1-2 दिवसांचा किंवा 1-2 महिन्याचा नाही। गेल्या 2019 पासून आम्ही हा लढा कागदोपत्री स्वरूपाने या ठिकाणी मांडला आहे। सन्मान्य आमदार महोदय असतील किंवा या प्रकरणाशी निगडीत असलेले सन्मान्य सनपर महोदय असतील किंवा बॉडीतील सदस्य असतील, सर्वांच्या कानावर हा विषय आम्ही टाकला। त्या लोकांनी त्या पद्धतीने त्यांना समजही दिली, परंतु ते एका कानाकोपऱ्यामध्ये सुरू असलेला जी कारखानदारी आहे, त्याच्यामध्ये जरी अंबिका मिल्क प्रोसेसिंग युनिट असेल, त्या ठिकाणी नुसतं दूध विक्री होत नसून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुधाचा साठा होतो, त्याला फर्चराईज केलं जातं, गरम केलं जातं, थंड करून ते दूध टँकरांमध्ये रात्री 2-2, 4-4 वाजता भरून या मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये पाठवला जातो। परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये जो आम्हाला मानसिक, शारीरिक किंवा आरोग्याचा जो त्रास होतोय तो दिवसेंदिवस वाढला। मग त्याची डेअरिंग म्हणून त्या ठिकाणी ऑर्केड स्टाईल आली, त्या स्टाईलचा कारखाना आला, नॅशनल मार्बल आलं, त्या ठिकाणी सुदन हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलची पिळणारी विष्ठा, गंदगी हे सुद्धा आमच्या रोडापर्यंत, घरापर्यंत, दारापर्यंत, नाल्यापर्यंत यायला लागली। त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या ओपन प्लेसमध्ये मोठं शेड बांधून त्या ठिकाणी धान्याची कोठारे निर्माण करून ते भाड्या तत्वावर दिली। मग या सर्व ज्या दुर्गंधी असेल, वास असेल, आमच्या गडारींमध्ये आला। मग त्या गडारी तुंबल्या, तर गडारे तुंबलेल्यामुळे त्या पाण्याच्या नळ्यांमध्ये जायला लागलं, मग पाणी आम्हाला दूषित यायला लागलं। मग हे सर्व करत असताना घाण वासामुळे त्या पाण्याचा निस्वार होत नसल्याने ते शेतात ओपन जागेमध्ये सुटायला लागलं। मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्या आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आणि वेळोवेळी आम्ही प्रशासनाकडे दाद मागली। तुम्ही माहितीच असेल की 2 जानेवारीला सुद्धा आम्ही लक्षणीय धरणे आंदोलन या प्रांत महोदयांच्या कार्यालयासमोर केलं, परंतु या सर्व प्रक्रिया एवढे आंदोलन होतात, मोर्चा होतात, कुठेतरी आम्हाला असं वाटतं की लोकशाहीची गळचेपी होते, अधिकाऱ्यांवर काही दबाव तंत्राचा वापर होतो का, अशा विविध समस्या, विविध प्रश्न आता आमच्या मनामध्ये निर्माण होत आहेत। आज तुमचा उपोषणाचा 3रा दिवस आहे। या ठिकाणी जे पाचोरा तालुक्यातील विरोधक आहेत, यापैकी कोणी या ठिकाणी आलं होतं? बघा, ही एक सामाजिक आणि लोकांच्या आरोग्याशी संदर्भित असलेली तक्रार आहे आणि या तक्रारीला कुठे राजकीय रंग यायला नको याची मी पुरेपूर काळजी घेतलेली आहे। भले मी कृती समिती बचावचा एक सदस्य किंवा अध्यक्षही असलो सुदामा बचाव समितीचा, परंतु मी गेल्या 20 वर्षापासून या पाचोरा व भडगाव किंवा या जिल्ह्यामध्ये सामाजिक चळवळीचा एक भाग म्हणून मी उदयास आलेलो आहे। गेल्या 20 ते 15 वर्षापासून आंबेडकरी चळवळी, विविध आंदोलनं, मोर्चे काढले आणि मी या मोर्चांना कुठल्याही राजकीय स्वरूप येऊ दिलं नाही आणि माझी हीच अपेक्षा होती की या सुद्धा लोक विमुख मागणीला कुठला राजकीय रंग येऊ नये आणि या राजकीय रंग न येता आमदार महोदयांनी बी सुद्धा याच्याकडे जरा सहिष्णुतेने बघावं, असं आमची विनंती आहे।
हे होते किशोरजी डोंगरे यांच्या स्थानिक मागण्या आहेत, या मागण्या पूर्ण कराव्यात आणि यांना होणारा जो त्रास आहे तो स्थानिक प्रशासनाने तसे विद्यमान आमदार महोदयांनी याकडे लक्ष देऊन आमची मागणी पूर्ण करावी और आम्हाला सोय करून द्यावी